देव सर्व शक्तिमान होते, पण त्यांच्या शक्तीला दानव वारंवार आव्हान देत होते. त्यांच्यातला एक होता ब्रह्मभक्त दैत्यराज महिषासुर. त्याला तिन्ही लोकांवर म्हणजे असुरांचा पाताळ लोक, मानवांचा भूलोक आणि देवांचा स्वर्गलोक यांवर अधिपत्य गाजवायची इच्छा होती. त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले. अनेक वर्षे कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितले. महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच येते. तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतो. महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्याच हातून मरण यावे, अन्य कोणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. महिषासुर प्रचंड आनंदित झाला. पुरुष योद्धे लढले तर लढले, परंतु आपल्याशी लढू शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही असा त्याला विश्वास होता. त्याला कमजोर लोकांवर आपल्या बळाचा प्रयोग करून त्रास देण्यात आनंद येत होता. त्याला रोखायला कोणीही समोर येत नव्हते. त्याने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले. आता दिवस उगवेल कधी, मावळेल कधी, भरती ओहोटी, पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नाही. महिषासुराने इंद्रदेवाला हरवून वैकुंठ काबीज केला होता. हे पाहून त्रिदेवांनी एका शक्तीचा निर्माण केला, जिचं स्वरूप ह्या प्रकारे होतं. पायांची उत्पत्ती केली ब्रह्मदेवाने, विष्णूने केले भुजय प्रदान, शंकराने आखले मस्तक मंडळ, तर सप्तर्षीने केला डोळ्यांचा निर्माण. आणि अशा प्रकारे जन्म झाला भगवती देवीचा. दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. सह्याद्री पर्वतरांगेत 7 शिखरावर देवीने युद्ध केले. हे युद्ध सलग 9 दिवस चालू होतं आणि 10व्या दिवशी महिषासुराचा वध करण्यात आला. भगवती कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे
महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद करून देवीने महिषासुरमर्दिनी नाव धारण केले. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवर्धिनी, कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवर्धिनी, कारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. भुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवर्धिनी, कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवर्धिनी, कारक संजीवनी. जय देवी, जय देवी. याच 10व्या दिवसाला आपण विजयादशमी म्हणून साजरी करतो.